एक बेसिक डिस्क्लेमर मला द्यायची इच्छा आहे, ती म्हणजे की जरी कार्यक्रम आपण रामाला माणूस म्हणून बघत असू तरी सुद्धा कुठेही कोणाची श्रद्धा रामावरनं जावी असं उलट त्याच्या उलट आम्हाला हे कार्य करायचंय की जास्तीत जास्त लोकांनी रामाचं नाव घ्यावं, रामाचे जे सगळे क्वालिटीज आहेत ते स्वतःचा रादर मनामध्ये आत्मसात करून घ्यावे, ते अप्लाय करायला शिकावं. म्हणून आम्ही हा पर्स्पेक्टिव्ह घेतो या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किंवा कार्यक्रमामध्ये सुद्धा. तो राम, तो हनुमंत, हे जे आम्ही उच्चार रादर करतो किंवा संबोधतो त्यांना, तसं ते म्हणजे एक श्रद्धेचा एक अधिकार असल्यामुळे किंवा तो मनाचा खूप जवळ वाटावा म्हणून, किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माझा राजा, माझा शिवबा हे जे शब्द वापरतो तो म्हणजे तो माझा आहे, तो माझ्या जवळचा आहे मनाचा, अशा पद्धतीने आपण वापरतो. कुठेही आदर कमी करण्यासाठी किंवा आदर नाहीये आम्हाला त्या बाबतीत, असं अजिबातच नाहीये. मंदिरांमध्ये जाऊन आपण जर का हनुमानाची मूर्ती असेल तर तो माणूस आहे, त्याला मी का नमस्कार करू, याच्यापेक्षाही मंदिरामध्ये तो देवच आहे. हनुमानाची मंदिरं बांधण्यामागचं एक छोटं उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांनी हनुमानाची खूप मंदिरं बांधली. तर त्यांच्या मागे त्यांचा मोटिवेशन काय होता की ह्याचीच उपासना करा, ह्याची प्रार्थना करायला, याला बघत राहा आणि त्याला बघून तुम्ही स्वतःची बॉडी बनवा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही त्याच्याच बरोबरीने तुमचं ज्ञान वाढवा आणि त्यावेळेला असलेला जो पृथ्वीवरचा राम आहे त्याच्यासाठी एक सैन्य म्हणून तुम्ही काम करा, असा हेतू होता. म्हणजे रामाची मूर्ती असेल, हनुमानाची मूर्ती असेल, ती बघून तुम्ही खूप प्रेरणा घ्या त्यासाठी. हा एक बेसिक डिस्क्रिप्शन आहे की समोर दिसला राम की मी याच्यासारखा होणार आहे, तर कसं व्हायचं. दीज आर ऑल ह्युमन क्वालिटीज, कुठेही देवासारखा नाही, हे तुम्ही सगळंच्या सगळं आत्मसात करू शकता. तर हे आम्हाला बेसिकली सांगायचंय की कुठेही अनादर नाहीये. देवळामध्ये गेलात की त्याच भक्तीने, त्याच श्रद्धेने तुम्ही तुमचं मस्तक तिकडे टेकवलंही पाहिजे, हेही आम्ही लोकांना सांगतो. आत्ता आपण वाल्मिकींच्या श्रीरामांबद्दल बोललो आणि दुसरीकडे आपण तुलसीदास यांनी लिहिलेल्या श्रीरामांबद्दल बोललो. तर माझा प्रश्न हा आहे की मग दोघांच्याही ह्याच्यात फरक काय? दोन्ही म्हणजे दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने रामाला सांगितलंय, तर मग श्रीराम त्या दोघांमध्ये काय फरक आहे नक्की? तुलसीदासांनी जो राम सांगितला किंवा जे राम सांगितले तर ते तो राम भगवंत म्हणून किंवा ते प्रभू श्रीराम असे म्हणून आपण ऐकतो त्यांच्याबद्दल, किंवा तो मोटिवेशनच तो होता की रामाला भगवंताच्या रूपाने बघावं आणि त्यांची पूजा करावी. बरोबर. जास्तीत जास्त लोकांनी रादर काय म्हणता येईल, रामाची उपासना करावी या दृष्टीने, रामाचं नाव घ्यावं या दृष्टीने तुलसीदासांनी रामचरितमानस रचलं. वाल्मिकींनी जे रामायण रचलं त्याच्यामधलं जे राम नावाचं जे पात्र आहे तर ते टोटली ह्युमन आहे, किंवा कुठल्याही गोष्टी अशा घडत नाहीत वाल्मिकी रामायणात ज्या चमत्कारिक आहेत किंवा जे आज आपण बघू शकत नाही, अशा कुठल्याही गोष्टी घडत नाहीत. रामचरितमानसात अशा भरपूर गोष्टी घडतात, कारण त्या लेवलला एलिव्हेट करून दाखवायचंय त्यांना रामायण लोकांपर्यंत. बरोबर. त्यावेळेचा ऑडियन्स वेगळा आहे, वाल्मिकी रामायणाच्या वेळेचा ऑडियन्स वेगळा आहे. आणि आपण सुद्धा म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने लोकांसमोर रामायण घेऊन येतोय त्याच्यात सुद्धा आमचं एक बेसिक मोटिवेशन असं आहे की ज्या वेळेला आपण रामाला एक देव म्हणून मंदिरामध्ये बघतो किंवा आपण रामाला एखाद्या एक पॉलिटिकल फिगर म्हणून बघतो सध्या, ते म्हणाली हरकत नाही, तर त्याच्यामुळे ना ऍक्च्युली जे राम आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत ते आपल्यापर्यंत येत नाही. कारण आपल्यावर संकट आलं की आपण रामाच्या मूर्तीसमोर जाऊन बसतोय आणि देवा मला वाचव आणि माझी रक्षा कर असं म्हणतो. पण आयडियली वाल्मिकींना काय म्हणायचं याच्यात की तसं करण्यापेक्षा रामाच्या आयुष्यात जे प्रसंग आले, रामावर ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला रामाने काय केलं असं जे ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे उपासना करण्याचा मोटिवेशन टोटली वेगळा आहे, ते त्याच्या मार्गाने पूर्ण बरोबर आहे, पण वाल्मिकींना तसं इंटेन्शन नव्हतं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अप्लाय जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला वाल्मिकींचा राम बघणं खूप गरजेचं आहे. तर आता तुझ्या म्हणण्यात आलं की आपण श्रीराम यांच्याकडे ऍज अ ह्युमन म्हणून बघितलं पाहिजे. तर ऍज अ ह्युमन कडे बघताना म्हणजे आता मी थोडासा वेगळा प्रश्न विचारतो, कारण साहजिक आहे की जेव्हा श्रीराम यांना कळलं की ऍक्च्युअली ते ऍज अ राजा म्हणून डिक्लेअर केलं होतं की आता श्रीराम हे यांचा राज्याभिषेक होणार आहे, ते राजा होणार आहे, आणि काही दिवस आधी किंवा आपण काही काळ आधी म्हणू की त्यांना अचानक कळतंय की तुम्हाला वनवासात जावं लागणार आहे,
सगळं सोडायला लागणार आहे. आणि काय म्हणू शकतो की एखादा माणूस म्हणजे आता आपण आत्ताच्या आयुष्यात बघितलं की मी उद्या हे सक्सेस मला मिळणार आहे किंवा ही पॉवर मला मिळणार आहे, या आनंदात एवढे असतो की अचानक काही गोष्टी जर चेंज झाल्या तर आपल्याला खूप त्रास होतो. तर त्यांना झाला होता का, त्यांनी ते कसं घेतलं की आपल्याला सगळं सोडून जायचंय? तर प्लीज सांगा की. 2 गोष्टी. हा प्रश्न डायरेक्टली उत्तर द्यायच्या आधी क्लिअर करतो. वाल्मिकींनी माणसासारखं रामाला बघितल्यामुळे आपण प्रेमाच्या आणि श्रद्धेच्या अधिकाराने आज श्रीरामांना राम म्हणून म्हणू, म्हणजे तो आपल्या अजून जवळ येईल. बरोबर, आपला राम वाटेल. याच्याने कुठे आदर कमी नाही होत याचा. मंदिरात रामाकडे आपण श्रद्धेने बघतो आणि तसंच जेव्हा वाल्मिकी रामायण वाचायचं असेल तेव्हा आपल्या रामाकडनं जास्तीत जास्त काय शिकता येईल हे बघायला आपण जवळ त्याला आणतो. असं. दुसरी गोष्ट अशी आहे की तू जो विचारलं की रामाची प्रतिक्रिया काय होती, वाल्मिकींच्या रायटिंगचा ब्रिलियन्स असा आहे, बालकांडात साधारण 16-17 वर्ष कव्हर होतात और जास्ती 20 वर्ष कव्हर होतात आणि त्याचे किती 60-70 सर्ग आहेत. अयोध्याकांडात तेवढेच सर्ग और त्याच्याहून जास्त सर्ग, 110 सर्ग मला वाटतं, हे फक्त 2 दिवसांत. जे काही अयोध्याकांडात होतं की दशरथ रामाला युवराज म्हणून घोषित करतो, त्यानंतर कैकेयी सोबत जे होतं ते होतं, अर्ध्या दिवसाचा फरक आहे. राम त्यानंतर अर्ध्या दिवसांनी भरत जन्माला आलाय आणि अर्ध्या दिवसांनी मग परत लक्ष्मण आणि त्याचा ट्विन ब्रदर शत्रुघ्न. सो हे असताना तो पिच करतो रामाला, पहिली गोष्ट की माझं असं म्हणणं आहे राम सर्वात उत्तम आहे रूल करण्यात. त्याचे जे स्किल्स आहेत, तो अक्षरशः त्याचा रेझ्युमे बनवतो दशरथ की हे स्किल्स आहेत आणि म्हणून माझा कॅन्डिडेट राम आहे. राम माझा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र तर आहेच, पण वरून तो सगळ्यात सुटेबल कॅन्डिडेट पण आहे रूल करायला. त्याच्यावर अख्ख्या त्याच्या प्रजेचं आणि त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह असतात अर्बन आणि रुरल ह्याच्यामधले, ते सगळे अग्री करतात. आणि तेव्हा दशरथ त्यांना फीडबॅक पण विचारतो की तुम्ही असंच म्हणायला अग्री करताय का काय, का तुम्हाला मला बदलायचंय, मी खूप म्हातारा झालोय. आणि अशा एक म्हणताय की डेमोक्रेटिक मोनार्की काइंड ऑफ आपल्याला दिसते. आणि तसा राम डिक्लेअर होतो. रामाला कळतं की त्याचा राज्याभिषेक होणार आहे. दशरथ त्याला काही गोष्टी सांगतो की आता एक दिवस तू काळजी घे, मला असं वाटतंय पटकन तुझा राज्याभिषेक संपवावा, कारण दिस ट्रान्झिशन पिरियड्स या सुद्धा राज्याला एखाद्या थोड्या डायसी असू शकतात किंग टू किंग चेंज होताना. आणि राम जाऊन लक्ष्मणाला सांगतो की लक्ष्मणाला आणि आईला की आई मला बाबांनी निवडलंय प्रजापालन करायला. प्रजापालन कर्मणी हा शब्द वापर. तो अजिबात रिॲक्शन अशी देत नाही की येस मला आता राजा बनला किंवा आता मी जिंकलो भरत हरला, असं काही नाहीये तिकडे. त्याला जेव्हा गुड न्यूज आली आहे तेव्हा सुद्धा तो स्थितप्रज्ञ आहे. ही इज टेकिंग इट ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी. सो ज्या वेळेला काही कंडिशन्समुळे दशरथ इज मॅन्डेटेड टू से की तुला वनवासात जावं लागणार आहे, और अदर कैकेयीच दशरथासाठी बोलते की तू आता वनवासात जायचंय आणि लगेच जायचंय, आज निघायचंयस, त्यावेळेला तो ते सेम ह्याने घेतो. ही डज नॉट चेंज हिज ऍक्सेप्टन्स, कारण डिसिजन ही बाबांकडनं झालेली, चांगली और वाईट. मध्ये मग लक्ष्मण एकदम शेषनाग येतो, तो चिडतो आणि तो रामासोबत अग्री नाही करत. हे काय बाबा म्हणले जायचं जा, असं नसतं. पण तरी सुद्धा राम त्याला समजवतो, जेव्हा मी आलो तुझ्याकडे की आता आपल्या दोघांना मिळून राज्य करायचं, तेव्हा तू खुश झालास ना की हो आता आपण राज्य करू, आता आपण अयोध्याला अजून समृद्ध बनवू. आता बाबा तेच म्हणतात तुला वनवासात जायचं आहे. हाऊ डू यू चेंज युअर ऍक्सेप्टन्स? सो वी सी दिस ऍक्सेप्टन्स इन ॲट दॅट मोमेंट. दुसरी गोष्ट, इट इज नॉट लाईक की त्याला सुख नाही मिळणार आहे आता, इट इज मोर लाईक त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली 14 वर्षांसाठी. आणि गोईंग फॉरवर्ड असा पण एक मुद्दा आहे की सीता त्याच्यासोबत काय येते वनवासात. कैकेयीने सांगितलंय रामाने वनवासात जायचं. सगळ्यांना रामाला समजावं लागतं, गुरूंना, त्याच्या भावाला, की मला हे जावंच लागणार आहे, कारण किंग्स वर्ल्ड इज द रूल, इट्स द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन लिहिता नाही येत, त्यामुळे राजाची पॉवर और अथॉरिटी ही त्याच्या शब्दांना किती फॉलो करतात ह्याच्या बेसिसवर ठरते. त्याला समजावावं लागतंय, पण सीतेला समजावावं नाही लागत. सीता ह्याच्यावर वादच घालत की का आपण जायचं का नाही जायचं. ती
तिचा वाद एकच असतो की मी तुझ्यासोबत येणार. सीता ही हट्ट करून रामासोबत वनवासात जाते. राम तिला खूप लॉजिकली कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो की अगं पण तू आलीस तर मी तिथे राक्षसांना बघू का तुला बघू, तिकडे प्राणी असतात, किडे असतात, तू काय राजमहालात राहिलेस एवढे वर्ष, तुला काही अंदाज नाही बाहेर. खूप क्यूट कॉन्व्हर्सेशन. हा, खूप रोमॅन्टिक कॉन्व्हर्सेशन एका पती पत्नी मधलं. जेव्हा सीतेला कळतं की राम आपल्या लॉजिकली तर खूप चांगलं रिफ्यूट करतोय, तेव्हा ती तिचं एक स्पेशल अस्त्र काढते, म्हणजे ती ढसा रडायला लागते. पण ते नाही, तुला असंच करायचंय, तुला मला एकटंच टाकायचंय. आपल्याला एक छान असं क्यूट कॉन्व्हर्सेशन दिसतं तिथे. आणि सीतेचे सुद्धा कळतात की वाय डू दे लव्ह इच अदर. ते अरेंज मॅरेज असलं तरी त्यांचं प्रेम वाढत गेलंय बिकॉज देअर व्हॅल्यू झाले. कोणी कुठेही चॅलेंज करत नाही दशरथाला की नाही मला का पाठवलं किंवा मी राईटफुल आहे. इट्स नॉट दॅट वे. ते एकत्र बघतात. आणि हे मग लक्ष्मणाने ऐकल्यावर तो म्हणतो नाही आता मी पण येणार. तिला अलाउड केलंस ना तू, आता मी पण येणार. नाहीतर त्याला तर राम म्हणत नाही की तू माझ्यासोबत यायचं. तो म्हणतो तू भरताची मदत कर आणि तू माझ्या आईची काळजी घे, कौशल्याला गरज आहे. आणि अशा स्थितीने ते तिघं वनवासात निघतात, अशा माइंडसेट मध्ये. वेअर लक्ष्मण इज नॉट फुल्ली अग्रीड टू राम की आपण गेलं पाहिजे, पण तरी सुद्धा ते जातात कारण शेवटी ती रामाची डिसिजन. सो दिस इज द वे राम ऍक्च्युली टेक्स इट. पुढे जाऊन एक जस्ट सांगतो सुद्धा राम सीतेला की खरं तर मला तू येऊनच हवी होतीस, पण मला तुझ्यावर इम्पोज नव्हतं करायचं की मला शिक्षा मिळाली किंवा हे मिळालं म्हणून ती तुला मिळाली पाहिजे. दॅट्स वाय आय प्लेड द डेव्हिल्स ॲडव्होकेट हिअर. आणि रिअली मेड शुअर. तसं लक्ष्मणासोबत पण तो करतो, व्हेरीफाय करतो की ते स्वइच्छेनेच येत आहेत ना का उगाच कोणीतरी सांगितलंय. कदाचित याचमुळे काही जण विचारत म्हणजे बोलतात की सीतेवर अन्याय झाला का किंवा लक्ष्मणाला वर अन्याय झाला का. त्यांना बंधन नव्हतं ना वनवासात यायचं, फक्त सांगितलं गेलं होतं की श्रीराम यांनी वनवासात जावं. करेक्ट. आणि याच्यावर एक छान पॉइंट आहे, म्हणजे हा लक्ष्मण हा वनात ज्या वेळेला जात होता त्यावेळेला म्हणजे कौसल्या आणि कैकई यांचे वेगळं, म्हणजे कैकईनी हे सगळं घडवून आणलं होतं. कौसल्या हिला खूप वाईट वाटलं होतं. पण त्यावेळेला सुमित्रा, म्हणजे लक्ष्मणावर हे संस्कार कुठून आले हे बघायचं असेल तर सुमित्रा जी राणी होती तर तिने लक्ष्मणाला हे सांगितलं की आत्तापासून दशरथाच्या जागेवर तुला राम आहे, माझ्या जागेवर तुला सीता आहे आणि अयोध्येच्या जागेवर तुला वन आहे, हे तू लक्षात घे. म्हणजे असं, म्हणजे आत्ताची आपली जर का आई असते तुला काय करायचं, त्या दोघा भावांमध्ये भांडणं चालली आहेत, तू आराम, म्हणजे तू ह्याच्या मध्येच पडू नकोस, तुझा काही संबंधच नाही याच्यात, गपचूप महालात बसून राहा असं म्हणली असती. पण त्यावेळेचे हे संस्कार किंवा ती किती स्थितप्रज्ञ होती, तिने या सगळ्यांना सांभाळून घेतलंय. तर हे लक्ष्मणावरती जे संस्कार घडलेत ते पण खूप महत्वाचे आहेत. म्हणजे असे मध्ये मध्ये छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला कळतं की त्यावेळेची लाईफस्टाईल कशी चालत होती किंवा त्या लोक विचार कशी करत होती. सो असं थोडंसं पुन्हा मी मागं घेऊन जातो तुम्हाला, आपण थोडं पुढे आलो तर मला यातून जाणून घ्यायला आवडेल की आत्ता जो आपण गप्पा मारल्या की श्रीराम वनवासात गेले किंवा त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं की हो आपल्याला जावं लागणार आहे, किंवा त्यांनी सीता किंवा लक्ष्मण कोणावरही आग्रह धरला नाही की तुम्ही माझ्यावर आलंच पाहिजे. तर यातून आपण आत्ता काय शिकू शकतो किंवा काय त्यातून घेऊन आपण ते त्याचं ऍप्लिकेशन प्रसंगातून म्हणतोस का रामायणातून? हा, म्हणजे साधारण या कारण की कसं होतं आत्ताही आपण बघतोय की भावाभावांमधलं जे नातं असतं किंवा एका नवरा बायकोंमधलं जे नातं असतं, तर यातून या दोघांसाठी किंवा भावाभावांसाठी काय शिकता येईल? किंवा राम ह्याला एक लीडर म्हणून वाल्मिकींनी रिस्पेक्ट केलंय. ही इज कॉन्शियस ऑफ द फॅक्ट की अ लीडर अँड अ बॉस आर डिफरंट. बॉसला फॉलो करावं लागतं, त्याची ऑर्डर हा फिअरनी असतो किंवा त्याच्या रागामुळे, भीतीमुळे. राम असा लीडर आहे ज्याला लोकांना फॉलो करावं असं वाटतं आणि ही डज नॉट इम्पोज एनिथिंग. त्याचे ऍक्शन्स थ्रू तो असा वागतो की अरे मी ह्याच्यासोबत नाही गेलो तर कोणासोबत जाणार. आणि वाल्मिकी ते सांगतात की ही मेक्स शुअर की लोक त्याला तसेच फॉलो करतात, नाहीतर नका करू मला फॉलो. दॅट इज वाय ही प्लेस द डेव्हिल्स ॲडव्होकेट, राईट. सो हा एक लिडरशिप प्रिन्सिपल म्हणून आपण ह्यातनं डायरेक्ट घेऊ शकतो. तो लक्ष्मणाला पण वनात एकदा टेस्ट करतो. तो काय एक्झॅक्टली स्टोरी आहे कुठली रे? लक्ष्मणाला तो म्हणतो की आता तुझा परत. हा, लक्ष्मणाला पण एकदा राम म्हणतो की हे झालं ते सगळं घडलं ते सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की तू खरंच यायला नाही पाहिजेस. म्हणजे तू ऍक्च्युली तुला दशरथाला तुझी जास्त गरज आहे, भरताला तुझी जास्त गरज आहे,
तर तू जा. म्हणजे ही जस्ट वॉन्टेड टू टेस्ट की तिकडे त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्यांना वनात पाठवण्यात आलं त्या दिवशी लक्ष्मण वॉज हाय ऑन एनर्जी. अजूनही ते डेडिकेशन त्या लेवलचं आहे का ते टेस्ट करण्यासाठी हा प्रश्न असतो. त्यावेळेलाही लक्ष्मण ती परीक्षा पूर्ण म्हणजे एकदम छान मार्काने पास करतो. त्यावेळेला रामाला लक्षात येतं की नाही म्हणजे हा खरोखर त्याच्याच मनाने आलेला आहे आणि तो खरंच त्या डेडिकेशनने आलाय. सो हे छोट्या छोट्या टेस्ट आपल्याला खूप वेळा वाल्मिकी रामायणात बघायला मिळतात वेगवेगळे. तर मला अजून जाणायला आणि आपल्या लोकांनाही जाणून घ्यायला आवडेल की अजून काही प्रसंग होते का की ज्यातून ऍक्च्युअली आपण आता अनेक गोष्टी शिकू शकतो. आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये युजली रामायण फॉर मेंटल हेल्थ काइंड ऑफ थिंग्स पण कव्हर करतो. म्हणजे की आता सध्या खूप ट्रेंडिंग येते किंवा रादर सरफेसवर येत आहे. डिप्रेशन असो किंवा गिल्ट, शेम आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कसं त्यांना टॅकल करावं या गोष्टी पण आहेत आणि त्याचे पण छान उदाहरणं रामायणात आहेत. तर आता आधीच जे उदाहरण जे आर्यमनने सांगितलं ते आपण धरून जर का बघितलं तर एक छान असा प्रसंग पण येतो की ज्या वेळेला रामाला सांगितलं की तुझा राज्याभिषेक होणार आहे त्यावेळेला राम इक्वल म्हणजे तो म्हणला तसा काय म्हणताय स्टेडी माइंडेड होता. पण ज्या वेळेला असं काय म्हणजे राम ज्या वेळेला दशरथाकडे गेले की बातमी आली की दशरथाने बोलवलंय तुला, त्यावेळेला जेव्हा राम गेले तेव्हा ते मोठ्या रादर काय म्हणता रथामध्ये बसून किंवा आजूबाजूला म्हणजे हत्ती आणि या सगळ्या गोष्टींबरोबर गेले. पण ज्या वेळेला बातमी कळाली की नाही तू वनवासात जाणार आहेस त्यावेळेला राम हे ज्यावेळेला परत गेले त्यांच्या महालामध्ये त्यावेळेला ते चालत गेले. त्यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या. छत्र नकोय, हत्ती नकोय, रथ नकोय, कारण माझं आता कर्तव्यच वेगळं आहे. तर ही जी एक भावना आहे ना किंवा रादर ड्युटीला स्टिक करून राहण्याची अजून एक गोष्ट आहे रामायणामध्ये जी आम्ही युजली कार्यक्रमामध्ये सांगतो ती म्हणजे अहिल्याची गोष्ट. अहिल्या हे जे पात्र आहे रामायणातलं ते थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल साईडला जातं कारण बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं आहेत. तर अहिल्याच्या बद्दल काय सांगितलं जातं की अहिल्याला इंद्रदेवाने गौतम ऋषीचा वेश घेऊन फसवलं आणि मग त्याच्यानंतर गौतम ऋषींना ज्या वेळेला लक्षात आलं की इंद्रदेव आणि अहिल्यामध्ये काय संबंध झाले तिथे तर गौतम ऋषींनी डायरेक्ट अहिल्याला शाप देऊन टाकला की तू इकडे दगड म्हणून पडून राहा. आणि मग नंतर पुढे परत उत्साह वगैरे त्या पण गोष्टी आहेत की मग अयोध्येचा एखादा राजकुमार येईल आणि तुला मोकळं करेल, तुझा शाप आहे तो त्याच्यापासून तुला मुक्त करेल वगैरे या गोष्टी पण जातात. पण ह्याच्यामधनं ना खूप एक वाईट गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते की एक खूप पॅट्रियार्कल सिस्टीम काइंड ऑफ अ थिंग आणि गौतम ऋषींनी काही तिचं समजूनच घेतलं नाही. ती फसली तिकडे तरी तिला शाप देऊन टाकलं, तिचा दगड झाला. तर ही गोष्ट मुळात वाल्मिकी रामायणात वेगळ्या पद्धतीने आहे. तर ती काय आहे तर इंद्रदेव आले अहिल्याकडे आणि त्यांचे संबंध घडले तिकडे. पण त्याच्यानंतर अहल्या इंद्रदेवाला म्हणतेय की कृतार्थास्मी सुरश्रेष्ठ यथा गच्छती इदम प्रभू, म्हणजे इकडनं लवकरात लवकर तुम्ही निघून जा, तुम्ही सुरश्रेष्ठ आहात हे मला माहितीये. सुरश्रेष्ठ म्हणजे देवांमधला श्रेष्ठ म्हणजे इंद्र. अहिल्याने ओळखलं इंद्राला. सो दिस इज अ टिपिकल केस ऑफ इन्फिडेलिटी. हे रामायणामध्ये म्हणजे रामायणाचा जो ऑडियन्स होता त्यावेळेचा इट वॉज व्हेरी मॅच्युअर टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे गौतम ऋषींनी काय केलं त्याच्यावर ही जी गोष्ट आहे ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ती म्हणजे गौतम ऋषींनी अहिल्याशी हे कसं डील केलं हे सगळा प्रकार जो काय घडला होता तो. म्हणजे इट इज क्वाईट ह्युमन की अशी वादळं आपल्या डोक्यामध्ये येणं हे गौतम ऋषींनी अप्रिशिएट केलं. ही टोल्ड अहल्या की वायुभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी अदृश्या सर्व भूतानाम आश्रमेस्मिन् निवास्यसि. म्हणजे काय की तू वायुभक्षण करून म्हणजे कमीत कमी आहार करून इकडे तप करत तू इकडे भस्मशायिनी म्हणजे असा तू दगड बनून पडून राहा नाहीये, तू दगडासारखी आश्रमामध्ये तपश्चर्या करत राहा सगळ्या जगापासून लांब अदृश्या सर्व भूताना. तर का मेंटल तुझ्या स्वतःचा म्हणजे रादर ही भावना तुझ्यात उत्पन्न का झाली ह्याच्यावर तू काम करायचंस, त्याच्यावर तू तपश्चर्या करायचीस. मी सुद्धा जाऊन ह्याच्याबद्दलच तपश्चर्या करणार आहे. कारण म्हणजे म्हणलं जातं की पाप जर का एखाद्या पत्नीने केलं तर त्याचा इक्वल भागीदार तिचा पती पण असतो. म्हणून मी पण जाऊन तपश्चर्या करीन. पण आपल्याला भगवद्गीता वाचली असेल त्यामध्ये एक छान श्लोक आहे की रादर ही एक अख्खी प्रोसेस आहे की संघात संजयते कामा, कामात क्रोधो विजयते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. ही अख्खी प्रोसेस आहे. तर त्याचा जो रूट कॉज आहे की संघ त्याच्याही आधी ही इच्छा किंवा चित्तामध्ये ते थोडे वेव्स जे येतात
ते का आले, की तुला अशी इच्छा झालीच का? यू गो टू दॅट रूट कॉज, तू त्याचा अभ्यास कर आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर तू त्याच्यावर तपश्चर्या कर आणि तू त्या सगळ्याच्या पलीकडे उठायचा प्रयत्न कर. आणि ज्या वेळेला ती उठली त्यावेळेला राम साधारण तोच काळ होता ज्यावेळेला राम लक्ष्मण तिथे जनकाच्या म्हणजे मिथिलेकडे जायला निघाले होते. तोच काळ सगळा तो जुळून आला आणि रामाने वाल्मिकी रामायणामधल्या उल्लेखाप्रमाणे जाऊन म्हणजे राम लक्ष्मण हे इतके रादर चांगल्या घरातले आहेत किंवा इतके संस्कारी आहेत, ते जाऊन कुठल्या तरी ऋषीपत्नीला पाय लावतील असं नाही घडू शकत. तर ते पायाचा प्रसंग आला पण त्यांनी जाऊन तिचे पाय धरले की तू ऋषीपत्नी आहेस आणि तू एवढी महान आहेस कारण तू एवढी तपश्चर्या केली आहेस. त्यावेळेला जो अहिल्याचा दर्जा होता, द सोसायटी ऍक्सेप्टेड अहल्या बिकॉज शी हॅज फेस्ड ऑल दीज चॅलेंजेस. आणि स्वतःच्या मेंटल रादर हे प्रॉब्लेम्स तू फेस करणं आणि त्याच्यातून बाहेर आलेला एक माणूस, तो सुद्धा नॉर्मल माणसांपेक्षा खूप जास्त प्रमाणात बाहेर आलेला तो माणूस होता. सो दे ऍक्सेप्टेड अहल्या, द सोसायटी ऍक्सेप्टेड. गौतम ऋषींनी पण ऍक्सेप्ट केलं की नाव तू यू हॅव फेस्ड ऑल युअर प्रॉब्लेम्स आणि तू बाहेर पडलीस. अजूनही आपण आपल्या रादर रिलेटिव्ह मध्ये किंवा नातेवाईकांमध्ये अहल्या हे नाव खूप छान पद्धतीने घेतो किंवा मुलींची नावं ठेवतात आजही अहल्या. कोणी आपल्या मुलीचं नाव शूर्पणखा ठेवत नाही किंवा ज्या विलनची जी नाव आहे ती ठेवत नाही. त्याच्यावरनं आपल्याला जरा एक लक्षात यायला पाहिजे की अहल्याचं महत्व काय आहे किंवा ती जी प्रोसेस तिने फॉलो केली ती आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एखादी चूक झाली की मी डिप्रेशन मध्ये जाऊन बसलो किंवा बाहेर यायचा काही मार्गच नाहीये. तर या सगळ्या गोष्टी कसं आपण ह्याला डील केलं पाहिजे हे रामायणाच्या एकाच गोष्टीतनं आपल्याला कळतं. गौतम ऋषींनी हे सगळं कसं टॅकल केलं ते त्या गोष्टीतनं आपल्याला कळतं. सो ऑल दीज थिंग्स हे आपण अप्लाय करू शकतो. अजून एक सिमिलर गोष्ट म्हणजे ही अहल्येची तर गोष्ट आहे, त्याच लाईन्सवर हनुमानाचा लहानपणी एक ऍक्सिडेंट झाला होता असं म्हणता येईल. त्याच्यामुळे त्याच्या हनुवटीला खोक पडली किंवा अशा गोष्टी ज्या आहेत तर ते सांगितल्या जातात म्हणून त्याचं नाव हनुमान होतं. तर त्याच्यामुळे ही वॉज ऑलवेज रादर एक भीती होती मनात की मी काही फिजिकल उड्या मारण्याचं काम किंवा मोठ्या म्हणजे माझ्यातल्या ज्या ताकदी आहेत किंवा मी इतका पॉवरफुल आहे पण तरी सुद्धा एक सेल्फ डाऊट की हे मी नाही करू शकणार कारण मी केल्यावरती पडलोय, मला तर माहिती आहे ट्रॉमा काय झालाय ते मी हे नाही करू शकणार. म्हणून तो सुग्रीवाचा कायम डिप्लोमॅट बनून किंवा त्याचा मंत्री म्हणून तिथे राहिलाय. पण ज्या वेळेला तो समुद्र लंघायचा जो प्रसंग आहे त्यावेळेला तिकडे उभे असलेला कुठलाही वानर हनुमाना इतका पॉवरफुल नाहीये. हनुमानाला जांबुवंतांनी हे सांगायला लागलं, हनुमानाचं काउन्सिलिंग केलंय. तो जर का किष्किंधा कांडाचा शेवटचा पार्ट जर बघितला, सुंदरकांड जे गातात तर त्याच्या आधी तो पार्ट पण घेतात ज्याच्याने एकदम आपली ऊर्जा वाढते. तर त्या पार्ट मध्ये हनुमानाचं काउन्सिलिंग केलंय जांबुवंतांनी की अरे तू लहानपणी एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यास, तुझ्यामधली जी ताकद आहे ती तुलाच माहिती नाहीये. युअर काय म्हणता येईल तुझे जे रादर स्वतःची आयडेंटिटी ती आता क्लाउडेड झालीये या सगळ्या बाकी विचारांमुळे. तर ते सगळे आता बाजूला टाक आणि हा तू एकटाच आहेस जो हे करू शकतो. सेतू लंघून जाईल नाही काय सागर लंघून जाईल महान तो एकची हनुमान, हे जे गडी माडगुळकरांनी लिहिले. थोडेसे शब्द इकडे तिकडे झाले पण एकची हनुमान हे लक्षात घेणं गरजेचं. तर ते त्याला त्यांनी टॅकल केलं हनुमानाने आणि मग जय श्रीराम म्हणून जे पुढे पराक्रम केले ते आपल्याला माहितीच आहे. तर या सगळ्या मेंटल ऍस्पेक्ट हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे रामायणातल्या. मला वाटतं अशा पद्धतीने रामायण अभ्यास करता येईल आपण पहिल्यांदाच चर्चा गप्पा मारतोय. मी असं कुठलं ऐकलं नाहीये. तर अजून एक माझा प्रश्न आहे की ज्यावेळी सीतेचं हरण झालं त्यावेळी आता आपण खूप गप्पा मारल्या की कसं त्यांचं नातं होतं म्हणजे श्रीराम आणि सीता यांचं. सीता त्यांना खूप सपोर्ट करत होती. तर आपलं सर्वस्व जेव्हा लांब जाते किंवा कोणीतरी हिरावून घेते तेव्हा श्रीराम कसं ते हँडल केलं किंवा त्यांना दुःख झालं, ऑफकोर्स झालं असणार आहे. पण मग पुढे पुढे काय घडत गेलं आणि त्यातून आत्ता आपण त्या प्रसंगातून काय शिकू शकतो? द ब्रिलियन्स ऑफ वाल्मिकी रामायण इज प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या एका ऑल टाइम लोवर जातो आणि तिकडनं तो भरारी घेतो, तिकडनं तो स्ट्रेंथ घेतो आणि ते इंटरडिपेंडंट पण आहेत. जसा हनुमान त्याच्या ऑल टाइम लोवर होता आणि तसा राम पण होता जेव्हा सीतेचं अपहरण झालं. रावणाने सीतेला अक्षरशः गायब करून टाकलं होतं. रामाला काहीच कल्पना नाही ती कुठे गेली आहे. त्याला
पहिली गोष्ट गिल्ट आलाय की माझ्या जबाबदारीवर मी तिला आणलं इकडे आणि आता ती माझ्या हातात नाही गेली. तिच्यासोबत काय होऊ शकतं काहीच सांगता येत नाही. आतापर्यंत बरेच असे राक्षस आले ज्यांनी फक्त त्यांना सीता हवी म्हणून त्यांच्यावर अटॅक केला. आतापर्यंत राम होता, 1 वर्ष राहिला होता वनवास संपायला आणि सीता गेली. रामाचा पारा जो आहे तो तिकडे संपतो. स्थितप्रज्ञ तो राहत नाही. त्याला ह्याची एक जाणीव आहे की तो माणसासारखा वागणार आहे, पण तरी सुद्धा तो लक्ष्मणावर राग चालू करतो. लक्ष्मणाला म्हणतो की तुला सांगितलं होतं मी किती वेळा थांबायचं, काही म्हणली ती तरी जायचं नाही, पण तो आलास. त्याला माहित नाही त्यांच्या दोघांमध्ये काय संवाद झालाय आणि सीतेने का पाठवलंय. तो अशा स्टेजवर येतो जेव्हा तो म्हणतो मी आयदर अख्ख्या जगाला, या पृथ्वीला, त्याच्यावर देव दानव गंधर्व सगळ्यांना संपवतो, राक्षस वगैरे कोणीच टिकणार नाही, किंवा मी स्वतःला संपवतो. मला आता माहित नाही काय करू. सीता कुठे गेलीये, काय गेलीये काहीच कळत. आणि या स्टेटमध्ये जरी तो लक्ष्मणाला बोलत असेल की हे तुझ्यामुळे घडलंय, इनफॅक्ट लक्ष्मणाने त्याला आधी पण सांगितलेलं असतं तू त्याच्या मागे नको जाऊ त्या हरणामागे. मारीच हा असा राक्षस आहे हे माहितीये मला, जो इकडे असतो आणि त्याने बऱ्याच म्हणजे आजूबाजूच्या राजांना, इनफॅक्ट भारतवर्षाच्या राजांना हरिण दाखवून आणि बरेच प्राणी दाखवून त्यांनी मारून टाकले. तो तुला मारू नाही शकणार, पण ही मला काहीतरी मायावी वाटते. हे सांगून सुद्धा तो मोह फक्त सीतेचा नाहीये, रामाला सुद्धा ते सुवर्ण हरिण हवंय की अरे हे तर गंधर्वांचं हरिण वाटतंय, ते आपल्या राज्यात कसं किंवा आपल्या आजूबाजूला कसं. तरी सुद्धा लक्ष्मणावर त्यांनी असे अॅक्युजेशन्स केलेत रामाने काही की तुझ्यामुळे झालंय, आणि तरी लक्ष्मणाने साथ नाही सोडला त्याचा. लक्ष्मणाने त्याला सांगितलंय की हे बघ आत्ता वी डू नॉट नो सीता जिवंत आहे का नाही. व्हॉट वी कॅन डू बेस्ट इज लुक फॉर इट, गेट एव्हरीथिंग इन कंट्रोल आणि वी विल गो विथ द बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन. कन्क्लुजन नाहीये तर आपण नाही काही करू शकतो. आणि दॅट इज हाऊ ही कीप्स मोटिवेटिंग हिम. मध्ये मध्ये राम डिप्रेस होतो, खूप डिप्रेशन मध्ये जातो. ही रिचेस दोज सुसायडल स्टेट्स आणि तिकडनं लक्ष्मण त्याला म्हणतो चालत राहायचं, आपण शोधत राहायचं. आणि त्या स्टेजला खूप छान वाल्मिकींनी पॉलिटिकली पण डिस्क्राईब केलंय की जेव्हा विजा चमकताना दिसतात रामाला तेव्हा त्याला असं वाटतं की ते काळे ढग म्हणजे रावण आहे आणि त्या विजांना बाहेर यायचे त्या ढगांच्या, ते ओरडतायत रामाच्या नावाने, पण ढग काही त्यांना जाऊ नाही देतात. असे खूप डिस्क्रिप्शन्स आहेत. ते विजा म्हणजे सीता आहे, ती विजा सीता आहे रामासाठी. खूप छान पोएटिक डिस्क्रिप्शन. हो, आणि कसा बसा लक्ष्मण त्याला समजावून कधी कधी की तूच संपवशील हे मोटिवेट करून त्याला घेऊन येतो. फायनली त्याला काही क्लूज मिळतात. जटायू सापडतो त्याला, क्रॅश झालेला तिकडे, की नाही मी रावणाला बघितलंय, तो तिला दक्षिणेकडे घेऊन चाललाय. सो त्याच्यावरनं ठीक आहे जिवंत आहे. दिस इज द फर्स्ट हे. सेकंड मग पुढे काही राक्षस म्हणतात सुग्रीव तुला सांगेल काय करायचं. सुग्रीव भेटतो. सो या स्टेज मधनं राम जातो, काही चुका करतो आणि त्यातनं बाहेर येतो. दॅट इज द मोस्ट अमेझिंग पार्ट ऑफ वाल्मिकी रामायण. इट इज नॉट धर्मग्रंथांसारखे की अरे अशी ही चूक नाही करायची, ही चूक नाही करायची, हे केलं तर नरक, हे केलं तर स्वर्ग. सगळेजण इकडे चुका करतात आणि तरी सुद्धा ते लिव्ह देअर बेस्ट लाईफ्स विथ इच अदर. सो दिस इज अ व्हेरी प्रॅक्टिकल थिंग. आणि हे सगळं आपल्या रामायणाच्या संवादांमधनं कळतं. ते एकमेकांशी एक्सचेंज करतात. फिलॉसॉफीज आर हिडन इन द कॉन्व्हर्सेशन्स ऑफ राम. सो दॅट इज द सीताहरण, पोस्ट सीताहरण गोष्ट रामायणात. तू म्हणलास तसं की आपण आत्ताही प्रॉब्लेम फेस करत असतो. आपल्याला असं वाटतं की अरे ते तर देव होते, आपण त्यांना श्रीराम यांच्याकडे यांना देव आहेत म्हणून बघतो, पण आपण ही बाजू कम्प्लिटली विसरून जातो की अवतार तर मानव अवतारच होता ना. म्हणजे ती जी दुःख ऍज अ ह्युमन म्हणजे आपण जी भोगतो ती माणूस म्हणून त्यांनी भोगलीच असणार आहेत. अवतार माणसाचा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून ते गेलेच असणार आहेत आणि त्यातून ते बाहेर पडले. इम्पॉर्टंट हे आहे की आपण ती फेस करतो आणि आपण कधी कधी कोलॅप्स होतो, पण ते कोलॅप्स होऊन मग मे बी लक्ष्मण यांनी त्यांना साथ दिली आणि त्यांना बाहेर काढलं जातं. कोणीतरी लागतं आपल्या बरोबर, की आपला एक भाऊ लागतो, मित्र लागतो, की जो आपल्याला त्या सिच्युएशन मधून बाहेर घेतो आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतो. करेक्ट. आणि म्हणजे ऑन टू दिस पॉइंट म्हणजे की राम मानव जरी होते तरी त्यांना आपण देव का म्हणायचं, तर ह्याच्या मागे हे बेसिकली एक कारण असू शकतं की राम ऑलवेज चूज टू डू द राईट थिंग इन्स्टेड ऑफ डुईंग द कन्व्हिनियंट थिंग. खूप कन्व्हिनियंट गोष्टी होत्या पण ते न करता ही चूज टू डू द राईट थिंग, कारण लोकांपर्यंत चांगला एक्झाम्पल सेट झालं पाहिजे. मी राजा आणि माझं कर्तव्य.
सो अशा परिस्थिती सगळ्या डेव्हलप झाल्या, म्हणजे किती खाली पडले राम तरी सुद्धा रादर किती त्यांच्यावर संकट आली तरी ही चोज टू डू द राईट थिंग. कधी कधी मला वाटतं की आपल्याकडे सुद्धा 2 चॉईसेस असतात, एक सोपा असतो आणि एक बरोबर असतो, आणि आपण बऱ्याच वेळा सोप्याकडे जातो कारण की आपल्याला ते अवॉइड करायचं असतात त्या गोष्टी सगळ्या. पण ते बरोबर ऑप्शन चूज करून त्याला फेस करून म्हणजे योग्य मार्गानेच पुढे गेलं पाहिजे, हे आपण कदाचित श्रीराम यांच्याकडनं शिकू शकतो. लंकेमध्ये रावण दिसला, सीता होती तिथे, तर सीता सापडली. सीता सापडल्यावरती हनुमानाला हे माहितीये की सीता आता व्यवस्थित परिस्थितीत नाहीये, किंवा रादर आता ती खूप मोठ्या दुःखामध्ये आहे, किंवा रावणाने ज्या वेळेला सीतेला पळून नेलं त्यावेळेचा ट्रॉमा अजूनही सीतेच्या मनात असेल. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम.